नमस्कार. कोंबड्यांचा अचानक मृत्यू. प्रशासन अलर्ट मोडवर. हजारो पक्षी नष्ट करण्याचे आदेश. होय, महाराष्ट्रात पुन्हा एकदा बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय. पण हा बर्ड फ्लू नेमका आहे तरी काय? तो माणसांना होतो का? आणि आपण किती धोक्यात आहोत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बर्ड फ्लूचा खरं सत्य. बर्ड फ्लू म्हणजे पक्ष्यामध्ये पसरणारा एक धोकादायक विषाणूजन्य आजार. याला एव्हियन इन्फ्लुएन्झा असेही म्हणतात. यामधील सर्वात धोकादायक प्रकार म्हणजे H5N1 व्हायरस. हा विषाणू प्रामुख्याने कोंबड्या, बदके, टर्की आणि जंगली पक्ष्यांमध्ये पसरतो. संक्रमित पक्ष्यांच्या लाळेतून, विष्ठेतून किंवा संपर्कातून हा रोग वेगाने पसरतो. एकदा का फार्ममध्ये शिरला तर हजारो पक्ष्यांचे जीव जाऊ शकतात. मे 2026च्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे बर्ड फ्लूचा मोठा उद्रेक समोर आला आहे. काही पोल्ट्री फार्म मधील कोंबड्याचा अचानक मृत्यू झाल्यानंतर नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आणि प्रयोगशाळेतून H5N1 विषाणूची पुष्टी झाली. याबाबत महत्वाचे अपडेट्स म्हणजे जवळपास 1,40,000 पक्षी नष्ट करण्याचे आदेश, 3 किलोमीटर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून तर 5 किलोमीटरचा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्याचबरोबर पक्ष्यांची होणारी वाहतूक आणि विक्री ही बंद करण्यात आली आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटकातही मोरांमध्ये या विषाणूची लागण आढळली आहे. आता सर्वात मोठा प्रश्न, हा बर्ड फ्लू माणसांना होतो का? याचं उत्तर आहे हो, पण फार कमी प्रमाणात. संक्रमित पक्षाच्या अगदी जवळच्या संपर्कात आल्यास माणसांनाही संसर्ग होऊ शकतो. यामुळे ताप, खोकला, घसा दुखणे, डोळे लाल होणे, श्वास घेण्यास त्रास होणे ही लक्षणे जाणवतात. मात्र सध्या महाराष्ट्रात कोणत्याही मानवी संसर्गाची नोंद झालेली नाही. ही आपल्यासाठी दिलासादायक बाब आहे. बर्ड फ्लूला घाबरायचं नाही, पण सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. चिकन आणि अंडी पूर्ण शिजवूनच खा. मेलेल्या पक्ष्यांना हात लावू नका. चिकन हाताळल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवा. परिसरात पक्षी अचानक मरत असल्यास प्रशासनाला माहिती द्या. लक्षात ठेवा, योग्य काळजी घेतली तर आणि तरच बर्ड फ्लू पासून आपण सुरक्षित राहू. धन्यवाद.